मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव पुन्हा चर्चेत आणणारा, राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढवणारा एथिकल हॅकर मनीष भंगाळे. मनीष भंगाळेनं असं काय केलं आहे की एकनाथ खडसे अडचणीत आले, दाऊद इब्राहिमचं नाव चर्चेत आलं आहे आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज अनेकांना वाटू लागली आहे. या सबंध विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खुद्द मनीष भंगाळे आहे. मनीष, महाराष्ट्र वनमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सर. पहिला प्रश्न साहजिकच कोण्याही सामान्य माणसाच्या मनात हा पडतो की मनीष भंगाळेला अशी काय गरज वाटली की त्यांनी हे सगळं प्रपंच केला, दाऊदचा फोन हॅक केला किंवा त्याच्या घरचा जो नंबर त्याच्या बायकोच्या नावावर आहे त्याचे डिटेल्स काढले आणि त्यातून मग हे पुढं सगळं रामायण घडलं. अशी काय गरज होती? मला कोणी सांगितलं नव्हतं की तू दाऊदचा नंबर जाऊन हॅक कर किंवा तो अशी कुठल्या प्रकारची डिटेल्स तू मिळव. बट मला कुठे ना कुठे काही असं वाटत होतं की माझ्याकडे जे स्किल्स आहे मी त्याचा छोटासा पण वापर करेल आणि एवढा मोठा डॉन जे आहे त्याची लहानमधली लहान माहितीसुद्धा जर मी सरकारला दिली तर ते खूप त्यांच्या मदत म्हणजे फायदेशीर राहील आणि ती अशी मदतरूप राहील की ते दाऊदला इंडियामध्ये परत आणू शकतात. तर ती माझी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असती, मी ते समजत होतो. हे नेमकं कधी करावं असं वाटलं? म्हणजे साधारण जर का आपण कालावधी बघितला तर 1 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी, 6 महिन्यापूर्वी, केव्हापासून तू याला सुरुवात केली? बघा, हे करायचा प्लॅन तर माझा खूप पहिल्यापासून होता. जवळपास 1.5-2 वर्षापासूनच मी विचार करत होतो की मी करायला पाहिजे बट प्रॉपर शेड्यूल माझं जमत नव्हतं. कारण की त्याच्यासाठी मला दुबईला जाणं महत्त्वाचं होतं की तोच एक सोर्स होता जिकडनं मला इन्फॉर्मेशन भेटली असते दाऊदची. तर म्हणून मी वेट केलं. माझ्या सोर्सला ॲक्टिव्ह जेव्हा झाला तेव्हा मी दुबईला गेलो, तिकडनं रॉ डिटेल्स सगळे आणल्या. त्याच्यानंतर इथे इंडियामध्ये येऊन परत काम करायचं स्टार्ट केलं. तर टोटल जे ड्युरेशन मला लागलं ते अप्रॉक्सिमेटली 6-7 महिने मला या प्रोजेक्टवरती काम करायला लागले. म्हणजे किती वर्षापूर्वी किंवा किती महिन्यापूर्वी तू हे केलंस? 6 ते 7 महिने झाले मी कंटिन्युअसली काम करत होता. तेव्हा जाऊन एप्रिलमध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला. म्हणजे तू आधी दुबईला गेलास? हो, 3 वेळा मी दुबईला गेलो 6 महिन्यांमध्ये. आणि तिकडनं रॉ डिटेल्स जे या ऑपरेशनसाठी मला लागणाऱ्या होत्या त्या मी कलेक्ट केले आणि मग मी फुल फ्लेजमध्ये याच्यावरती काम करायचं स्टार्ट केलं. मनीष, पुन्हा एक प्रश्न असा पडतो की तू एवढे रॉ डिटेल्स आधी गोळा केले, त्यासाठी तू 3 वेळा दुबईला गेला. हे सर्व करण्यामागं तुझा हेतू काय आणि तुझं क्वालिफिकेशन काय की तुला हे करावं असं वाटलं आणि तुला हे कोणी करू दिलं? आणि माझा हेतू मी तुम्हाला तेच सांगितलं की मला फक्त एवढंच पाहिजे होतं की मी एवढ्या मोठ्या डॉनची लहानमधली लहान गोष्ट जरी समोर ठेवतो तर तोच माझा एक एम होता की मी करू शकत होतं आणि मला माझ्या स्वतःवरती कॉन्फिडेंट होतं की हां, या पद्धतीने होऊ शकतो. कारण की बघा, मी जे माझं करिअर स्टार्ट केलं तर ते BPO मध्ये मी काम करत होतो आणि त्या BPOमध्ये मला माहिती आहे की कशा प्रकारे बिल जनरेट होतो आणि काय टर्म्स असतात टेलिकॉमचे आणि मला फक्त एवढंच फाइंड आउट करायचं होतं की तो कुठला नंबर यूज करतो आहे. त्याच्यानंतर तर मी पुढची प्रोसेस तर मला कशी ऑथेंटिकेट करायची, कसं त्या सर्व्हरमध्ये घुसायचं, सगळे IVR क्रॅक करून मग पुढून डिटेल्स कशी मिळवायची. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मला येत होत्या. बट पाहिजे काय होतं, मला रॉ डिटेल्स पाहिजे होत्या करण्यासाठी. तर त्याच्यासाठी मला हे सगळं करायला पडलं. मनीष, पुढे जाण्यापूर्वी तू बडोद्याला राहतोस, बडोद्याचा आहेस. तुझं शिक्षण काय झालं हे सगळं करायला? बघा, मी जास्त काही शिकलेलो नाही. मी फक्त 12वी पास आहे आणि तरी मी म्हणजे मला कम्प्युटरचं नॉलेज पहिल्यापासून होतं आणि मी 5वीपासूनच मी कम्प्युटरची यूज टू होऊन गेलो होतो आणि तेव्हापासून काही ना काही असं काही वेगळं करायची इच्छा पहिल्यापासूनच होती. तर म्हणून मी नेमकं हाच टॉपिक सिलेक्ट केला. पण मला वाटलं नव्हतं की याच्यामुळे एवढी पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सीज येतील. माझा पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे, मी कोणाला ओळखत नाही याच्यामधले. माझा फक्त हेच होतं की जे हकीकत माझ्यापर्यंत पोचली ते मी समोर ठेवली. तू 3 वेळा दुबईला गेलास, रॉ डिटेल्स गोळा केले, त्यानंतर पुढं काय केलं? त्याच्यानंतर पुढे जशी रॉ डिटेल्स माझ्याकडे आली तर मी पाकिस्तानी जे टेलिकॉम कंपनी आहे, पाकिस्तान PTCL ज्याला म्हणतात आपण, त्याच्यावरती मग मी वर्कआउट्स करायचं स्टार्ट केलं. त्या रॉ डिटेल्सचा यूज करून मी त्यांची ऑथेंटिकेशन प्रोसेस तोडायचा प्रयत्न केला. ऑथेंटिकेशन प्रोसेस तोडून मग मी मधून माहिती काढायचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये मला 1 महिना लागून गेला आणि जे आज जे काही पण होतं आहे ते सगळ्या त्या माहितीमुळे होतं आहे.
तुला जेव्हा पहिल्यांदा अशी माहिती मिळाली की यामध्ये कुछ तो है, हे कधी झालं? बघा, माझ्याकडे त्यांचे 4 नंबर्स आले, मेहजबीन शेखच्या नावावरती रजिस्टर्ड 4 नंबर आले. त्याच्यानंतर मी त्या नंबरचे ऑथेंटिकेशनला क्रॅक करून मी बिल त्याचं जनरेट केलं. आणि बिल जनरेट केलं तेव्हा नॉर्मली जे 3 बिलं पहिले आले, ज्याचे बिल जनरेट केले त्याचे नॉमिनल बिल्स होते, 200 रुपये, 500 रुपये, 600 रुपये. तर तेव्हा मला वाटलं की नाही, चला आता हे लेटेस्ट बिल आलं माझ्याकडे, तर मी हे जर गव्हर्नमेंटला देईल तर याच्याने गव्हर्नमेंट हेच साबित करू शकेल पाकिस्तानसमोर की दाऊद आता पण दुबईमध्ये आहे, तो आता पण तिथे राहतो आहे आणि तुमचीच पाकिस्तानची टेलिकम्युनिकेशन कंपनी त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि तेच सांगते आहे की आम्ही मेहजबीन शेखला नंबर दिलेला आहे आणि या ॲड्रेसवरती दिलेला आहे. तर मला हेच साबित करायचं होतं. पण जेव्हा मी 4थ्या नंबरची इन्फॉर्मेशन बिल जेव्हा जनरेट करतो तर तिथे माझं लक्ष जातं की त्या नंबरचं बिल 5,500 रुपये आलेलं होतं. कम्पेअर टू अदर ते 1,000 रुपये पण नव्हते दुसऱ्या बिल्समध्ये आणि याचं 5,500 रुपये बिल्स होतं. तिथे थोडं मला हे झालं की म्हणजे कोणी ना कोणी हा नंबर यूज करतं आहे. मला ते लगेच लक्षात आलं आणि मी लगेच माझा एम चेंज करून टाकला. आता बिल जनरेट करणं माझा एम नव्हतं. माझा एम तेव्हा हे होऊन गेलं की मला आता हा नंबर कोण यूज करतं आणि कुठे यूज करतं आहे ते माहिती काढायची होती. हा तोच नंबर आहे ज्याचे कॉल डिटेल्स सध्या तू काढलेले आहेस आणि ते एकनाथ खडसेंपर्यंत पोहोचले? हो, तेच नंबर आहे. आणि त्याच्यावरती जेव्हा मी बघतोय की फ्रिक्वेंट कॉलिंग लिस्टसुद्धा मी मागवायचा प्रयत्न केला आणि मी त्याच्यात पण मला सक्सेस झालं की मला PTCLच समोरून पाठवून देते त्यांच्या ऑफिशियल ईमेल ID वरून. ओके. की हे 10 नंबर्स आहे आणि या 10 नंबर्सवरती फ्रिक्वेंटली कॉल झालेले आहे. आता फ्रिक्वेंटली कॉल झालेले 10 नंबरवरती बघतोय तर 4 नंबर दुबईचे होते, 1 नंबर UK खूप मोठी बँकेचा होता आणि त्याच्यापैकी 5 नंबर इंडियन होते. तर मी कधीच हा स्टेटमेंट पण कधी यूज नाही केला की हा नंबर खडसे साहेबांचा आहे किंवा हा नंबर दुसरा, कारण की मी जिकडनं इन्फॉर्मेशन काढतोय मी त्याला ऑथेंटिकेट नाही समजत. बरोबर. तर मला काही अधिकार नाही बनत की मी कोणाचं नाव घेऊ. बरोबर. ते ऑथेंटिकेट करणारी जी यंत्रणा आहे ती पाकिस्तानची असली. हो. तर म्हणून मी बोललो की बाबा हे 5 नंबर आहे, हे नंबर इंडियन आहे, याच्यावरती वर्कआउट व्हायला पाहिजे. पण एक मीडियाने पब्लिश केले की त्यांनी जे सर्च इंजिन आहे, जे दुसरे ID कॉलरचे ॲप्लिकेशन्स आहेत तिकडनं नाव लीक झालं की हे जे नाव आहे ते एकनाथ साहेबांचं नाव आहे. पण ही जी मिळालेली माहिती आहे ती ॲनालाइज करायची, मग त्याचं ॲनालिसिस करून त्यातनं आणखी वेगळी इन्फॉर्मेशन गोळा करून जी कदाचित आपल्या देशाच्या हिताची आहे अशी कुठली इन्फॉर्मेशन गोळा करण्याचा तू प्रयत्न केलास? बघा, मी हेच इन्फॉर्मेशन गोळा करण्याच्या प्रयत्नासाठीच की मी करू शकतो आणि मी अजून करेल, तर याच्यासाठीच मी गव्हर्नमेंटची अप्रुव्हल मागितलं आहे की आता जे काही पण मी करेल किंवा जे काही पण मी माहिती याच्या जुनी म्हणा किंवा उद्या उठून काही नवी माहिती म्हणा ते मी विदाऊट गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हलनी करणार नाही आहे. आणि मला हे जे इन्फॉर्मेशन जे मी गव्हर्नमेंटला आता दिलेलं आहे तर आणि डेमॉन्स्ट्रेशन करून सुद्धा मी दाखवलं आहे, तर मला आता वाटतं की गव्हर्नमेंट मला अप्रुव्हल देईल आणि तेच समोरून सांगेल की मनीष गो अहेड आणि काढ सगळे डिटेल्स. जेव्हा तुला असं वाटलं की आता आपण सबस्टॅन्शियल माहिती काढलेली आहे, नंबर्स हॅक झालेले आहेत, नंबर्स कोणाच्या नावावर आहे हे कळलेलं आहे, त्याचं बिलिंग आपण हॅक करतो आहोत, अशा वेळी तू पहिल्यांदा कोणाकडं ॲप्रोच झालास आणि कधी झालास? बघा, सगळ्यात पहिले तर बेसिक प्रोटोकॉल असं म्हणतं की तुमच्याकडे असली कुठली पण सुपेरियर नाहीतर अशी सस्पेशियस माहिती तुमच्याकडे येते तर तुम्हाला सगळ्यात पहिले जाऊन पोलिसांना सांगायचं. तर मी तुम्हाला मी ते फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि मी फॉलोसुद्धा केली. मी नाव नाही घ्यायला, मी अनकम्फर्टेबल आहे नाव घ्यायला, बट मी एका पोलीस स्टेशनमध्ये गेलो गुजरातमधल्या आणि माझ्या हातात सगळे डॉक्युमेंट्स होते. तर मी विचारलं की तिथे पहिलेच पायरी उचललो आणि तिथे मी विचारलं की कोण सिनियर सर आहे. मला इनफॅक्ट डेजिग्नेशनसुद्धा समजत नाही, तर कोण आहे ते सिनियर पर्सन. तर मग बोललं का भेटायचं आहे तुम्हाला. आता मला म्हटलं मला थोडं त्यांच्याशी बोलायचं आहे पर्सनली आणि खूप महत्त्वाची माहिती द्यायची. तर तिथले बसलेलेच पहिले डोरपासून ते चालू, नाही पहिले तुम्हाला ती माहिती मला द्यायला पडेल, नंतर मी पुढे फॉलो करेन. मग मी डिरेक्टली त्याला नाव घेतलं, म्हटलं माझ्याकडे दाऊद इब्राहिमची माहिती आहे. मग तो थोडा घाबरल्यासारखा झाला हवालदार आणि तो लगेच मध्ये गेला आणि तिथे कुठला सिनियर ऑफिसर होते त्याला जाऊन भेटला. तर त्यांनी बोललं पाठव त्याला. मी तिथे गेलो आणि मी बोललो सर माझ्याकडे हे डॉक्युमेंट्स आहे.
कोणाचे डॉक्युमेंट आहे? त्याला सर दाऊद इब्राहिमची. कोणाबद्दल बोलतो आहे तू? दाऊद इब्राहिमबद्दल. कोण दाऊद इब्राहिम कोण? म्हटलं मग तिथे थोडंसं मी फ्रस्ट्रेटेड झालो. म्हटलं सर तोच दाऊद इब्राहिम जे तुम्ही विचार करता आहे, मला त्याच्याबद्दलच माहिती द्यायची आहे. तर मग बोले ठीक आहे, एक काम कर, तिथे हवालदार बसलेला आहे, त्याला बोल की काय माहिती आहे लिहून टाका. तर सर मला आता माझ्याकडे एवढ्या सगळ्या टेक्निकल टर्म्स यूज करून मी ही माहिती काढली आणि मला सांगितलं जात आहे की तुम्ही कुठल्या तरी हवालदारला ती माहिती लिहून द्या. ठीक आहे, तर माझी अंडरस्टँडिंग लेवल किंवा माझा समजवायचा लेवल आणि त्याचा समजण्याचा लेवल हे कितपर्यंत मॅच होईल? जर मी तिथे 2 दिवस पण बसून ती माहिती लिहू घातली असती तरी त्याला ते समजली नसते आणि त्याने फक्त पानं भरले असते. आणि तिथं सायबर सेलही नव्हता की त्याला तू टेक्निकल तर समजावून सांगू शकशील. हां, मग असं नव्हतं की मी प्रोटोकॉल फॉलो नाही केला आहे. मी ऑलरेडी प्रोटोकॉल फॉलो केला आहे, बट तो प्रोटोकॉल असं त्याच्यामध्ये असं की लेवल ऑफ अंडरस्टँडिंग मॅच नाही होत, तर त्याच्यासाठी तुम्हाला वरती कुठे ना कुठे अप्रोच व्हायला पडतं. पण आज सर मी खूप रिअल प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो, इंडियाचा खूप रिअल प्रॅक्टिकल आहे. ते मी स्वतःनी पण हे केलं आहे की जेव्हा मी सर दुबईमध्ये एका खूप महत्त्वाच्या व्यक्तीला भेटलो होतो आणि त्यांनी सर खूप छाती ठोकून ही गोष्ट सांगितली होती मला की चल तू अभी मेरे साथ बैठा है और तू इंडिया में रहता है, चल लाइक अ गब्बर मूवी की चल तेरे को जिसको फ़ोन करना है फ़ोन कर और तू बोल की तेरे सामने कौन आदमी बैठा है. तर आय वॉज लाईक शॉक की तिथे मी घाबरलो पण होतो की आणि लिटरली सर मीने CBIला फ़ोन करण्याचा प्रयत्न केला. तर CBIवाले मला असं सांगितलं की यार हम दुबई में क्या कर सकते हैं. सेकंड थिंग, मी दुसरे एजन्सीजला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. किसके बारे में? नाही अभी साहब नाही आहे, फ़ोन रख दो. सर मी ह्याच नंबरांच्या गोष्टी करतो जे पब्लिक इंटरेस्टसाठी डिक्लेअर केले जातात. जर आता मला सांगा, जर दाऊद इब्राहिम माझ्या शेजारी बसला आहे आणि मला ती माहिती भारताला द्यायची आहे आणि तुम्ही तिथे साईटवरती नंबर जे पब्लिश केलेले नंबर आहे की तुमच्याकडे काही पण सस्पिशियस माहिती असेल ती आम्हाला द्या, सर तुम्ही लावून बघा तो फ़ोन, कधीच तो फ़ोन कोणी उचलणार नाही. अगदी बरोबर आहे. पण पहिल्यांदा तू असं केंद्र सरकारशी संबंधित एखाद्या यंत्रणेकडं ही तुझी जी सबस्टॅन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती दिली आणि त्यांनी ती दखल घेतली, असं पहिल्यांदा कधी झालं? बघा, मी त्याच्या हे नंतर बी पोलिसांनंतर पण मी फ्रस्ट्रेट झालो की माझ्याकडे एवढी महत्त्वाची माहिती आहे, जे देशासाठी कामाची माहिती आहे, याला कोणी एंटरटेन करायला तयार नाही. मग मी मीडिया ग्रुपला अप्रोच झालो आणि ते स्टोरी ब्रेक झाल्यानंतरसुद्धा काही ॲक्शन घेतली गेली नाही. इनफॅक्ट नो वन इज कॉलिंग मी फॉर ॲटलिस्ट 10 days. जेव्हा गुजराती काही न्यूजपेपर्समध्ये ही बातमी आली साधारण महिनाभरापूर्वी, हो, तरी 10 ते 15 दिवस मला कोणाचा फोन नाही सेंट्रलमधून की कोणाचं काही हे नाही. आणि मी ज्या टॉपिकबद्दल बोलतो आहे तो सर अमेरिकाने त्याला इंटरनॅशनल टेररिझम घोषित केलेल्या व्यक्तीबद्दल मी बोलतो आहे. तर मग मी फ्रस्ट्रेट होऊन मग मी शेवटी PMला सुद्धा फॅक्स केला, PMO ऑफिसला फॅक्स केला त्याची आणि की मी सगळं त्याच्यामध्ये उल्लेख करून टाकला की माझ्याकडे असल्या प्रकारची माहिती आहे आणि मला ही माहिती तुम्हाला द्यायची आहे, तर मला तुमचा प्रेशियस टाईम द्यावा अशी मी प्रार्थना करतो. या शब्दांमध्ये मी PMला सुद्धा मी फॅक्स केला. पण सर त्याच्या पण नंतर आजच्या डेटपर्यंत सर मला PMO ऑफिसमधून सुद्धा कॉन्टॅक्ट नाही. तर सर मी काय एक्सपेक्ट करू की मी कुठल्या एजन्सीकडे जायला पाहिजे? जर भारताच्या PMO जर मला एंटरटेन नाही करत आहे एवढी सस्पिशियस माहितीसाठी, तर तुम्ही मला वेळ सांगा की मी कुठे जायला पाहिजे होतं. मग तू आपकडं कधी अप्रोच झालास किंवा आपवाले तुझ्याकडे अप्रोच झाले? नाही, मी आपला कधीच अप्रोच झालेलो नाही होता. आपनी ही जी माहिती होती ते एका न्यूजपेपरमध्ये वाचली आणि त्याची डिटेल विचारण्यासाठी त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना जे होतं, कारण की सर लपवायची गोष्ट नाहीच आहे, कारण तर जे होतं ते मी सांगितलं की बाबा माझ्याकडे अशी डिटेल्स आहे आणि ही माहिती आहे. मनीष, तू जे 5 नंबर भारतामधले हॅक केलेले आहेस किंवा ट्रेस केलेले आहे त्या कॉल लॉगमध्ये मैजबीन शेखच्या, त्या 5 नंबरपैकी किती नावं तुला आता माहिती आहेत? म्हणजे एक एकनाथ खडसेंचा नंबर आहे, एक आसामच्या काँग्रेसच्या नेत्याचा नंबर आहे
आणखीन इतर 3 नंबर? सर बघा, मला असे 5चे 5 नंबर खूप पहिल्या दिवसापासून माहिती आहे की हे नंबर कोणाचे आहे कोणाचे नाही आहे. बट मी तुम्हाला हे सांगतो की जिकडनं मला माहिती पडलं आहे मी त्या सोर्सला ऑथेंटिकेट नाही समजत सर. ओके. की मी सपोज की आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की ट्रू कॉलर झालं किंवा गुगल सर्च झालं तर माझा नंबर कोणाच्या पण नावाने कोणी पण तिथे लिहू शकतं, राईट. आणि जर मी सांगतो आहे आणि तो त्या व्यक्तीचा नाही निघाला तर सर ते माझ्यासाठी खूप मोठी प्रॉब्लेम होऊन जाते. म्हणून मी हे नंबर सरकारला दिलेलं आहे. आता त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते ह्या दुसरे 4 नावं पण समोर आणावे. पण त्यातला एक नंबर जो आहे तो राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा आहे, हे जगजाहीर झालेलं आहे. तेही ते मान्य करतायत. पण ते आपल्या बचावार्थ असं म्हणतायत की माझा नंबर क्लोन झाला किंवा मी नंबर माझा वर्षभरापासून बंद होता किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता खोट्या आहेत, हे पुढं आलेलं आहे. त्यांचा जो एक मुद्दा आहे एकनाथ खडसेंचा की माझा नंबर क्लोन झाला होता, हे क्लोन करणं म्हणजे नेमकं काय? तू त्याच्यावर काही विचार केला आहेस का? बघा, क्लोन नंबर होऊ शकतं, आपण याला डिनाय नाही करू शकत. बट क्लोन करण्यासाठी पण फिजिकली ॲक्सेस त्या सिम कार्डचं पाहिजे. म्हणजे जे सिम कार्ड साहेबांच्या मोबाईलमध्ये आहे त्याचा फिजिकल ॲक्सेस पाहिजे. म्हणजे जर मला तो सिम कार्ड क्लोन करायचा असेल तर मला एक वेळा त्यांचा मोबाईल घेऊन त्यांचं सिम कार्ड काढून मला त्याचे क्लोनिंगच्या टायमाला त्याची गरज पडते. आणि माईट पॉसिबिलिटी आहे की क्लोन होऊ शकतो किंवा हॅक होऊ शकतो. आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये सर मलासुद्धा ती टेक्नॉलॉजी येते की मला त्यांचा नंबर यूज करून मला कोणाशी मला बोलायचं आहे किंवा काही करायचं आहे, सगळं काही पॉसिबल आहे. बट जे इन्व्हेस्टिगेशन पार्ट जिथे येतो तर तिथे पण ही गोष्ट इन्व्हेस्टिगेट व्हायला पाहिजे की एक्झॅक्टली तो नंबर क्लोन झाला आहे का किंवा हा नंबर हॅक झाला आहे का. तर हे स्टेटमेंट हे पण जे टेक्निकल टर्म्स आहेत ते पण इन्व्हेस्टिगेट व्हायला पाहिजे. CP अतुलचंद्र कुलकर्णी यांनी 4 तासात एकनाथ खडसे यांना क्लीन चिट दिली. ते म्हणाले एकनाथ खडसेंचा जो मोबाईल नंबर तू सांगतोयस त्याच्यावरून गेल्या वर्षभरात कुठला ISD इनकमिंग आला नाही आणि कुठला ISD आउटगोईंग झालेला नाही. पण तू जेव्हा PTCLचं बिल दाखवलं आणि त्यामध्ये सगळे कॉल डिटेल्स आले तेव्हा मात्र असं वाटतंय की मुंबई पोलिसांनी घाई केली. असं होऊ शकतं की किंवा दुसरा एक पार्ट असा आहे की त्यांनी हा शब्द यूज केला होता की प्रायमा फेज, म्हणजे जे इनिशियली त्यांनी जे जे इनिशियली स्टेजवरती त्यांना असं काही दिसत नाही आहे. त्यांनी असं डिरेक्टली खारिज नाही केलेलं आहे. कारण की ते मी पण सर इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट होतो आहे, मला पण विचारलं जातं आहे क्वेश्चन्स. तर मला माहिती आहे इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत थांबलं नाही आहे. इन्व्हेस्टिगेशन झालं आहे. असं होऊ शकतं की स्ट्रॅटजी असेल त्यांची की वॉट एव्हर की त्यांना इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोणाचा इंटरफेअर नको आहे. तर माईट बी खूप सर्व पॉसिबिलिटीज आहे. बट हो, मी एवढं म्हणतो आहे की आज जे पण काही सांगायचं होतं टेक्निकली ते मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. आता काय झालं आहे की महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडं महाराष्ट्राच्या अशी मागणी केलेली आहे पत्र लिहून की तुम्ही मनीष भंगाळे, प्रीती शर्मा मेनन आणि जयेश दवे यांची सुद्धा चौकशी करा. मला हे विचारायचं आहे की जयेश दवे कोण आहेत? एकनाथ खडसेंनी असा आरोप केलेला आहे की जयेश दवे यांनी तुला 85 लाख रुपये दिलेले आहेत हे सगळं करायला. बघा, फर्स्ट ऑफ ऑल मी नेम करेक्ट करतो. तर जयेश दवे नाही, ते जयेश शाह आहे. ओके. त्यांनी आय थिंक ते गुजराती प्रिंटमध्ये छापलं गेलं होतं की जयेश शाहनी मला फिनान्शियली हेल्प केली. आणि तिथे जे प्रिंटमध्ये ज्यांनी छापलं होतं त्यांनी ऐकण्यामध्ये भूल केली होती. त्यांनी ते क्लिप पण आहे मीडियामधले माझ्याकडे की त्यांनी बोलताना असं बोललं होतं की 85,000 लाख रुपये तर मी असंच खर्च करून टाकेल आणि या कामासाठी जर मला करोड रुपये पण खर्च आला तरी मी हसता हसता याच्यावरती खर्च करेल. ते सोशल वर्कर आहे आणि त्यांनी मला टाईम टू टाईम त्यांनी मला फायनान्शियली हेल्प केलेली आहे आणि याचा स्टेटमेंट काढावे म्हणून हे सुद्धा मी डिटेल पोलिसांकडे दिलेली आहे. म्हणजे त्यांनी सोशल कॉज म्हणून किंवा दाऊदच्या विरोधात हा काम करतो म्हणून त्यांनी मदत करार आणि पुढे पण करेल. मग याच्यासाठी करोडो रुपये खर्च आला तर मी करायला तयार आहे. ओके. पण आता एकनाथ खडसेंनी मागणी केली आहे की प्रीती शर्मा मेनन, मनीष भंगाळे, जयेश शहा यांची चौकशी करावी. तर या चौकशीला सामोरं जायची तुझी तयारी? हो, बिलकुल. मी अर्ध्या रात्री उभा होईल आणि मी तुम्हाला सांगतो की
परत त्याच्यामध्ये मी लेटर मी पण वाचलं आहे त्या लेटरमध्ये. त्याच्यात ही एक टर्म्स पण त्यांनी यूज केली आहे की मी ज्या पद्धतीने माहिती काढली ती गैरकायदेशीर पद्धती आहे. आणि हे असं या पद्धतीने माहिती काढणी म्हणजे तो गुन्हा आहे, सायबर लॉचं उल्लंघन आहे. जर सर माझ्या या उल्लंघनमुळे दाऊदसारख्या व्यक्ती जर भारत आणण्यासाठी त्याची मदत होत असेल तर सर मी अशा काम करण्यासाठी सर मी 1 वेळा आणि 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. एकनाथ खडसे आणि दाऊदच्या घरच्यांसोबत कोणाचं बोलणं झालं असेल, संभाषण झालं असेल तर ते बोलणं, ते रेकॉर्डिंग मिळू शकतं का किंवा ट्रान्स्क्रिप्ट मिळू शकते का? नाही, ते नाही मिळू शकत. बट हे जरूर मिळू शकतं की अजून तो याच्या पुढे नंतर सुद्धा तो या पर्टिक्युलर नंबरवरती किती वेळा अजून त्यांनी कॉल केलेले आहे. ओके, ते कसं काय? ज्या पद्धतीने मी ही डिटेल्स काढली त्याच पद्धतीने की अजून ॲक्च्युली मी आता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो की मी जे रिक्वेस्ट रेज करायचा प्रयत्न केला होता ते जानेवारी 2015 पासून तर एप्रिल 2016 पर्यंत रेज करण्याचा मी प्रयत्न केला होता. बट जे तिथे बसून हा क्वेरी रिक्वेस्ट रेज करत होता तर त्याच्या ऐकण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली किंवा समजण्यात काहीतरी मिस्टेक झाली तर त्यांनी रिक्वेस्ट रेज करून टाकली जानेवारी 2015 पासून तर एप्रिल 2015 पर्यंत. तर इथे थोडं टेक्निकली ही माझी मिस्टेक असू शकते किंवा त्याच्या ऐकण्यामध्ये मिस्टेक असू शकते. बट ऑब्वियस आहे की तुम्ही एवढं टेक्निकली काय काम करताय. पुन्हा करू शकत नाही 1.5 वर्षाचं हे सगळं कॉल? मी आता करणार आहे. बट व्हॉट आय एम लुकिंग फॉर की चलो ओके व्हॉट एव्हर की जे लहान डिटेल जरी समोर आली तर ते पण माझ्यासाठी इनफ झाली की म्हणजे मी केलेली वस्तू चुकीची नाही आहे हे साबित करण्यासाठी की कॉल झालेले आहे. ओके, आणि मी आता इथपर्यंत आला आहे की सरांनी CM सरांना लेटरसुद्धा लिहून टाकलं आहे. आता याच्या पुढे मी त्यांच्याच परमिशन घेऊन ही डिटेल्स काढेल आणि त्यांच्याच डोळ्यासमोर मी ही डिटेल्स काढेल. कसले डिटेल्स? जे कॉल लॉग्स आहे टिल डेट पर्यंतचे. म्हणजे तुला खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बसून मी हे कॉल डिटेल्स हॅक करू शकतोस? काढेल मी याच्यासाठी त्यांना अप्रुव्हल मागतो आहे. आणि ॲक्च्युली माझी मराठी ॲक्सेंट एवढी चांगली नाही आहे किंवा मी रिजनल लँग्वेजमध्ये एवढा यूज टू नाही आहे तर कदाचित ते माझं म्हणायचं काय ते समजू शकत नसेल. मी खूप पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की सर मी अप्रुव्हल मागतो आहे आणि ते क्वेश्चन रेज करताय की हा काबरा कोणा एजन्सीजला कॉन्टॅक्ट करत नाही ना मीडियाला कॉन्टॅक्ट करतो आहे. तुम्ही टर्म समजताय. मी बोलतो आहे की मी अप्रुव्हल मागतो आहे. सर मला अप्रुव्हल द्या. खडसे तुला खोटं पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. अशा वेळी जर का या प्रकरणाची अतिशय उच्चस्तरीय चौकशी झाली अगदी राज्यापासून केंद्रीय पातळीपर्यंत तर एकनाथ खडसे अडकतील, त्यांची कुठेतरी गोची होईल असं तुला वाटतं? सर बघा की मला माझ्या जे डॉक्युमेंट्स मी काढले आहेत त्याच्यावरती पूर्ण ट्रस्ट आहे. कारण की ह्याच डॉक्युमेंट्सच्या विरोधात आपले इंडियन टेलिकॉम कंपनी आहे ते पण नाही जाणार. कारण की ते पण त्याच स्टँडर्डची कंपनी आहे. जे डेटा यांच्याकडे आहे तोच डेटा यांच्याकडे पण असतो. कारण की जे टेलिकम्युनिकेशन्सचे नॉर्म्स आणि रूल्स रेग्युलेशन्स जे असतात ते ऑलमोस्ट पूर्ण कंट्रीमध्ये सेम असतात. तर खूप डिफिकल्ट गोष्ट आहे की हे सिद्ध करणं की हा नंबर कोण यूज करत होतं. आता तो त्यांचा पॉईंट झाला की हा नंबर मी नाही कोणी दुसरा यूज करत होता. की इन शॉर्ट मी हे बोलेल हा नंबर आणि दाऊदचा नंबर यांच्या दोघींमध्ये कनेक्शन झालेले आहे. यांच्या दोघींमध्ये गोष्टी झालेल्या आहे. यांच्या दोघींचे बिल जनरेट झालेले आहे आणि ते बिल पेडसुद्धा झालेले आहे. एकूणच मनीष भंगाळेनं या प्रकरणाला जो हात घातलेला आहे तो इतका दूरपर्यंत गेलेला आहे की हे प्रकरण खूप संशयास्पद गंभीर बनलेलं आहे. त्यामुळं सहजासहजी सोडून देण्या इतपत हे प्रकरण नाही आहे. तर याची सखोल उच्चस्तरीय चौकशी झाली तर बरेच अनेक खुलासे होतील. यातल्या माहितीतून देशाचं हित जपलं जाईल असंही त्याला वाटतं आहे आणि त्यामुळंच हे प्रकरण आपण गांभीर्यानं घ्यायला पाहिजे असं सरकारला वाटलं पाहिजे.